मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन होऊ नये ते तसंच आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य आहे. मरीन लाईन्सला मराठी भाषा भवन होणार. मवियाचं सरकार तर उर्दू भवनासाठी जागा देत होते. नवनाथ बन यांचा राऊतांवर या ठिकाणी पलटवार आहे. काय नेमकं घडलंय, कसे आरोप प्रत्यारोप रंगतायत पाहूया आपण. राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अद्याप उघडली गेली नाही. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं आहे. माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहे. तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो, पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवनसुद्धा त्यांनी पाहायला पाहिजे, हे माझं मत आहे. मरीन लाईन्सला मराठी भाषा भवन निश्चितपणे होणार. आम्ही उर्दू भवन बांधण्यासाठी घाई करत नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उर्दू भवन बांधण्यासाठी कोण घाई करत होतं? उर्दू भवनासाठी कशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जागा दिली होती. आम्ही उर्दू भवनला जागा देत नाही. आम्ही मराठी भाषा भवन हे तातडीनं उभं करू. आणि राहिला प्रश्न राफेलच्या गतीनं फाईल्स मूव्ह झाल्या. अहो संजय राऊत, तुमच्या अलिबागच्या फाईल्स या ब्रह्मोसच्या वेगाने गेल्या. तुमच्या मातोश्री 2च्या फाईल्स या ब्रह्मोसच्या वेगाने मूव्ह झाल्या होत्या. हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळं फाईल्सच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये. जनतेच्या हिताचं कुठलंही काम या सरकारमध्ये पेंडिंग राहत नाही, कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.